नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण नाचणीचे लाडू बनवणार आहोत। नाचणी कशी पचायला पण हलकी असते आणि कॅल्शियम खूप असतं नाचणीमध्ये, थंड पण असते, उन्हाळ्यात चांगले असते, म्हणून आपण आज लाडू बनवू। तर त्यासाठी लागणारे साहित्य मी सांगते। हे बघा, मी ह्या वाटीने 4 वाट्या म्हणजे अर्धा किलो घेतले आणि ह्या वाटीने 4 वाट्या भरतात। तर आपण आधी सुक्कच भाजून घ्यायचं। अर्धा किलो नाचणीचे पीठ घेतले आणि त्यासाठी लागणारे साहित्य हे बघा, मी थोडेसे बदाम घेतले, थोडासा पिस्ता, काजू आणि थोडीशी जायफळ, वेलची पावडर आहे आणि तूप लागेल आपल्याला, कसं लागेल तसं टाकायचं। मी 1 वाटी घेतली आणि अर्धी वाटी चणापीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा आणि 1.5 वाटी गूळ घ्यायचा आणि चिमूटभर आपल्याला मीठ लागेल। तर आता आपण ना असं बारीक गॅसवर सुक्कच आधी भाजून घ्यायचं चांगलं आणि भाजत आल्यावर मग थोडं तूप टाकून भाजायचं। तर ते चांगलं भाजलं जातं। तुपात भाजलं तर खूप वेळ लागतो, म्हणून आपण असं बारीक गॅसवर असंच भाजून घेऊ चांगलं आणि नंतर तूप टाकू। 10 ते 12 मिनटं एकदम बारीक मंद गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आणि चांगलं भाजल्यावर मग थोडं तूप टाकून परत भाजून घ्यायचं। असं एकूण आपल्याला 15 मिनटं भाजून घ्यायचं चांगलं, म्हणजे टाळूला असे चिकटत नाही। चांगले भाजले म्हणजे चांगले पण होतात। हे बघा, मी 10 मिनटं चांगलं भाजून घेतले, कोरडंच पीठ भाजून घेतले। आता आपण त्यामध्ये तूप टाकून परत 5 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं। आता मी याच्यातलं अर्ध तूप टाकून भाजून घेते चांगलं। आम्ही नाचणीचं चाळून पण नाही घेतलं, सालासकटच पीठ घेतलंय। आता हे परत आपण 5 मिनटं चांगलं खमंग वास येईपर्यंत भाजायचं। कढई पण चांगली जाड बुडाची घ्यायची, पातळ कढई नाही घ्यायची, नाही तर ते पीठ करपून जातं। बघा, छान सुगंध सुटलाय। आता आपण काढून घेऊ थंड। हे बघा, आता आपण अर्धी वाटी चणापीठ आहे ना भाजून घेऊ। असंच बारीक गॅसवर आपण लाडू बनवतो ना तशा पद्धतीने भाजून घ्यायचं। अगोदर सुक्कच भाजायचं, नंतर आपण थोडंसं तूप टाकून भाजून घेऊ, चांगलं लाल होईपर्यंत भाजायचं। हे बघा, चांगलं लाल भाजलं ना आपण त्याच्यात थोडंसं चमचाभर तूप टाकू आणि परत चांगलं असं खमंग भाजून घ्यायचं, म्हणजे लाडू पण असे खाताना चिकटत नाही, टाळूला छान होतात। बघा, असा चांगला कलर आला का मग काढून द्यायचं। बघा, पीठ झालं का काढून घेऊ आपण, त्याच पिठात ओतायचं। आता आपण अर्धी वाटी रवा आहे, मी जाड रवा होता त्याला थोडंसं मिक्सरला फिरवलं आणि आता आपण चांगला तो पण खमंग भाजून घ्यायचा। हे बघा, आता आपला रवा भाजलाय। आता आपण थोडंसं तूप टाकून, अगोदर तसंच भाजायचा, नंतर थोडंसं तूप टाकून चांगला भाजून घ्यायचा। आणि गॅस अजिबात मोठा नाही, म्हणजे मोठा करायचाच नाही, सगळं बारीक गॅसवरच भाजायचं, म्हणजे ते भाजणी पण चांगली होती, खमंग लागतात लाडू पण। आता आपला रवा पण चांगला लाल भाजलाय। आता आपण तो पण काढून घेऊ आणि आता आपण गूळ टाकायचा। गूळ पाक करून नाही घ्यायचा, फक्त वितळून घ्यायचा गूळ। काजू आणि बदाम थोडेसे भाजून घेते त्यामध्ये टाकायला।
बघा आपले काजू बदाम पण भाजून झाले. आता आपण काजू बदाम पिठात मिक्स करून घेऊ. मी 1.5 वाटी गूळ घेतलाय. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका. थोडा कोणाला गोड लागतं, कोणाला कमी गोड लागतं ना, म्हणून तसं टाकायचं. मी 1 चमचा तूप टाकते. काय त्यात चमचाभर पाणी टाकते आणि आता आपण गूळ फक्त वितळून घ्यायचा. गुळाला हे नाही करायचं, पाक करून नाही घ्यायचं आपल्याला, फक्त वितळून घ्यायचं. का आपला गूळ वितळला चांगला, आपल्याला पाक नाही करायचा. आपण आता हे गरम कढईत पदार्थ फोड राहिलेली नाही राहिला अजिबात. आता आपण याच्यात आपण वतून गूळ असा गूळ थंड करायचा. थंड करता करता ते मिश्रण पण आपलं त्याचं मिक्स होतं. आता आपण त्याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकू. वेलची पावडर आणि जायफळ टाकायचं. थोडंसं चिमूटभर मी मीठ टाकते. बघा चिमूटभरच आहे. आता आपण असं हलवीत राहायचं, म्हणजे ते चांगलं थंड पण होतं आणि मिक्स पण होईल. बघा सगळ्यात शेवटी ना आपण थोडीशी बडीशेप टाकू, म्हणजे खाताना चांगलं लागतं. बघा असं ह्या गुठळ्या आता मोडून घ्यायच्या आणि थंड झाले का मग लाडू बनवायचे. हे बघा नाचणीची कट असते ना, म्हणून त्याच्या अशा गुठळ्या होतात, त्या आपण अशा मोडून घ्यायच्या, मऊ करायचे आणि मग लाडू बांधायचे. अजून गरम आहे, याचं मऊ करून घ्यायचं चांगलं. आता आपल्या गुठळ्या मोडून झाल्यात. आता आपण असे दाबून दाबून लाडू बांधायचे. पिस्ता लावते. जर जास्त चिकट झालं ना तर हे करायचं, थोडंसं तूप घ्यायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं. अगोदर थोडंसं तूपला टाकायचं आणि मग बांधायचं, नाही बांधता आले तर. हे बघा असे आपले लाडू. आता असेच आम्ही सगळे लाडू बांधून घेतो. हे बघा असे आपले लाडू करून झाले. अर्धा किलो पिठाचे 23 लाडू झाले. अर्धा किलो नाचणी होती ना, म्हणजे अर्धा किलो नाचणीचं पीठ आहे. त्याच्यात थोडासा रवा, थोडंसं आपलं चण्याचं पीठ टाकायचं आणि पौष्टिक असे लाडू बनवायचे. हे बघा असे आम्ही लाडू केले, तुम्हाला फोडून दाखवते. तुम्हाला जर आवडले, हे बघा किती छान आतमधून पण झाले. थोडीशी खसखस असते तर खसखस पण टाकायची. आणि तुम्हाला जर आवडले तर करून बघा. लाईक करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.